ज्या राजामुळे राहिले मंदिरावरील कळस आणि देवाऱ्यातील देव, त्या राजासाठी दिवाळीचा पहिला दिवा हा अर्पण केला जातो. बघा सिंधुदुर्ग फोर्ट बनवतात. छान अशी प्रतिमा बनवले. कधीपासून बनवत आहे? 15 दिवस झाले. ह्या करंजा बघा छोट्यावाल्या, मस्त शेप आलाय ना. ह्या साच्यामध्ये बनवल्यात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सण यावर्षी फटाफटच आले ना. आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला ऑफिसला आहे 9 दिवस सुट्टी आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण काय करायचं ते विचार अजून तर केला नाहीये. मम्मी बनवणार आहे फरारामध्ये मम्मीला हेल्प करायचे आणि बरोबरच ट्रेकिंगला पण जायचा विषय आहे आपला. बघूयात, जर टाइम भेटला तर ट्रेकिंगला पण जाऊयात. या 9 दिवसामध्ये चांगले कॉन्टेंट तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतो. आणि तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि मग पुढे आपली व्हिडिओ कंटिन्यू करा. काय हो मंडळी, तुमच्या इथे दिवाळीमध्ये किल्ले बनवतात का? आणि तुम्ही पण बनवले आहेत का? तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवून सांगा. आमच्या इथे बिल्डिंग खाली लहान पोरांनी किल्ले बनवले आहेत, ते आपण पाहण्यासाठी जाऊया. मुलं किती उत्साहित असतात दिवाळीमध्ये, काय सांगू तुम्हाला. आणि इतिहासाबद्दल पण त्यांचं प्रेम पाहायला भेटतं या त्यांच्या प्रतिकृतीमुळे. आता जाऊयात, आपण पाहूयात किल्ले. मंडळी आलोय बिल्डिंग खाली. ही किल्ल्याची संपूर्ण प्रतिमा आहे आणि या इथे बांधणार आहेत गाव. संपूर्ण किल्ला बांधतील तेव्हा खूप इंटरेस्टिंग असं वाटेल. पाहायला आपण येऊयात, तुम्हाला पण दाखवतो मी थोड्या दिवसानंतर. या इथे पण बनवते. मस्त अशी प्रतिमा बनवली. हा कोणता किल्ला बनवता तुम्ही? सिंधुदुर्ग. बघा सिंधुदुर्ग फोर्ट बनवतात. छान अशी प्रतिमा बनवले. कधीपासून बनवत आहे? 15 दिवस झाले. 15 दिवसापासून मुलं मेहनत करतात. 2 किल्ल्यांची आपण प्रतिमा बघितली, एक रायगड किल्ल्याची आणि सिंधुदुर्ग किल्ला बनवत होते. आता आणखीन एक या इथे आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा पण अजून पूर्ण असा झालेला नाहीये, पण ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला मी दाखवेनच तुम्हाला. लहान पोरं मेहनत करत असतात. खूप छान असा बनवलेला आहे आपण किल्ला. मस्तच किल्ला बनवला हा. मला तर असं वाटतं ना, संपूर्ण इंडियापैकी महाराष्ट्रातच लहान मुलं गडकोट किल्ल्यांची निर्मिती करत असतील आणि केलीच पाहिजे. गडकोट किल्ले हे आपल्या शौर्याचं, धैर्याचं आणि मराठी अस्मितेचं प्रतीक आहे आणि लहान मुलांमध्ये पण इतिहासाबद्दल जीवाला निर्माण केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी हे सुंदर असं स्वराज्य आपल्यासाठी घडवून दिलेलं आहे. त्यांचे विचार तर आपण पुढे घेऊनच गेलो पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीमध्ये पण ते पेरले पाहिजेत. आज पण महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक खेड्यांमध्ये, प्रत्येक घरामध्ये दिवाळीचा पहिला दिवा हा महाराजांसाठीच लावला जातो. ज्या राजामुळे राहिले मंदिरावरील कळस आणि देवाऱ्यातील देव, त्या राजासाठी दिवाळीचा पहिला दिवा हा अर्पण केला जातो. आणि तुमच्यासाठी एक श्लोक पण सादरीकरण करतो. तीर्थक्षेत्र मोडिली, ब्राह्मण स्थळे भ्रष्ट झाली, सकल पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण करावया रक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे राजे तुम्हा कारणे. असा हा श्लोक होता. महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, ते फक्त आपल्याला जपायचंय. बिल्डिंगच्या बाजूलाच एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये आलोय. सुट्टीचा पहिलाच दिवस आणि मी मनमोकळेपणाने फिरतोय इकडे तिकडे. वाढत्या शहरीकरणामुळे अशी गार्डन, मैदान क्वचितच पाहायला भेटतात. लहान मुलांना सुट्टींमध्ये खेळायला भेटतं या ठिकाणी.
मैदानामध्ये कधी 1.5 तास गेला काय समजलं नाही. आता निघालोय घरी. मम्मी बोललेली मला हेल्प कर आज फरार बनवायला. चला तर घरी आलो. मम्मीने सर्व तयारी करून ठेवले. आज बनवणार आहे करंजा. करंजाची तयारी करून ठेवले. थोड्याच वेळात बनवू. त्याआधी पेट पूजा करून घेऊया. या जेवायला कारल्याची कडू भाजी आणि बेसनचा पोळा असा दुपारचा बेत आहे जेवायला आज. ही बघा, ही अशी तयारी झालेली आहे आमची. 2-3 साची आहेत. साच्यामधून 4 करंजा बनवल्यात आणि हे सारण पीठ डब्यामध्ये आहे. आणि हे पीठ कशाला असतं? सुकं लावायला. अच्छा, कशी करंजी बनवतेस एकदा दाखव. पीठ झाकून का ठेवलंय? दाखवून ठेवायला सुकतो. अच्छा, सुप्त म्हणून झाकून ठेवलंय पीठ. पिठाचा गोळा असा गोल गोल लाटून घ्यायचा. असा हा साचा आहे आणि साच्यामध्ये ते लाटलेलं पीठ ठेवायचं. त्याच्यामध्ये सारण भरायचं, पाणी लावायचं त्याला साईडने आणि साचा बंद करायचा. साचा बंद करायचा, प्रेस करायचं जोरामध्ये आणि बाजूचं पीठ काढून टाकायचं. अशी तयार झालेली आहे आपली करंजी. हे पहा, खूपच मस्त असा शेप आलेला आहे करंजीला. अशाच प्रकारे मला पण ट्राय करायचे. होईल ना माझ्याने? हे छान मंडळी, हे बघा मी पण ट्राय करतोय आता. साचा घ्यायचा, हे पीठ ठेवायचं ना त्याच्यात. असं पीठ ठेवायचं. खालीच ठेव. कुठे खाली? इकडे. इथपर्यंत ठेव खाली. अच्छा, इथपर्यंत ठेवायचं. एकच चमचा भर. केवढा चमचा पाहिजे पण? बस थोडस सारण भरायचं. जास्त घेतलं. जास्त घेतलंय. आणि हे पाणी लावू. त्याचं साईडनी पाणी लावायचं असं. जास्त नाही लावायचं पाणी ना. बंद करू. ही अशी घे. ही अशी लायची. अच्छा, आणि मग बंद करायचं. आता तर पहिलीच आहे. 1-2 अशा बनवल्या ना तर माझा सराव होऊन जाईल. वा वा वा, हे साईडचं पीठ लगेच निघून गेलं. शेप बघा किती मस्त आलाय. साईडचं पीठ काढतो मी, जे एक्स्ट्रा आहे. दाब चांगली दाबली ना. इकडे दाब ठेवली सुटायला लागेल ते. अच्छा, हे आता निघालं मस्त. जास्त दाबायचं ते. हे बघा करंजीचा शेप बघा. ही करंजी इथे ठेवतो, दुसरी घेतो. मंडळी हे बघा, या अशा आपल्या करंज्या झाल्यात. पेपर अक्षरशः आता भरेल थोड्याच वेळामध्ये. या वेळेला जाड्या दबाड्या करंज्या झाल्यात ना त्या या साच्यांमध्ये. हे साचे ज्याने बनवलेत ना ते पैसे कमवायचे धंदे आहेत. परफेक्ट असा शेपच नाही आलाय. आणि ह्या करंज्या बघा छोट्यावाल्या, मस्त शेप आलाय ना. या साच्यामध्ये बनवल्यात. हा साचा खूप भारी आहे. फटाफट आम्ही लाटून आणि तयार करून घेतो. 80 करंज्या झाल्यात. या रेडी आहेत आणि आता पंख्याच्या वाऱ्याने सुकायला लागल्यात. त्यामुळे पहिल्या तळून घ्यायच्या. तेल गरम करायला ठेवले. माग कसम मंडळी, एकाच जागी बसून ना कमरेचा दुनाकडा झाला. आता तिथे 80 करंज्या बनवलेल्या आहेत. मम्मी थोड्याच वेळात तळायला चालू करते. 3:30ला आपण काम चालू केलेलं आणि आता वाजलेत 4:45.
म्हणजे बघा किती वेळ झाला. मम्मीने मस्तपैकी खुसखुशीत अशा करंजा तळलेल्या आहेत. साईज छोटी वाटते ना करंजांची. बघा मंडळी, या अशा खुसखुशीत करंजा झालेल्या आहेत. टोपामध्ये ठेवायचे. कागद टाकून घेतो. करंजांमधलं तेल असेल ना ते पेपरला लागेल. ठेवू याच्यात वटू नको. मग बघा कशा एक नंबर खुशखुशीत करंजा झाल्या. दिवाळीचा आपला पहिला फरार म्हणजे करंजा. सर्वांनाच आवडतात अशा नाही, काही काही लोकांना करंजा नाही आवडत, पण दिवाळी जशी संपत येते तशा मात्र करंजा खातात लोक आवडीने. बघा कडक होणार काय. होणार ना कडक. या संध्याकाळचा कोरा चहा पियाला मित्र हो. आणि करंजा आपले रेडी झालेले आहेत. हवेवरती ठेवलेत, जरा कडक होतील त्यानंतर मग डब्यामध्ये भरून आतमध्ये ठेवून देऊ आम्ही. सध्या पितोय चहा, चहाचा आस्वाद घेतोय. संध्याकाळचे वाजलेत 7:45 या चाय पियाला. आजचा सुट्टीचा दिवस कसा निघून गेला काय समजलं नाही. आज आईला फरार बनवण्यासाठी मदत केली. आपला एक मेनू तर कम्प्लीट झालेला आहे. फरारातला एक पदार्थ बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे आज मला कळालं. मम्मीला आज मदत केली आणि आता वाजलेत खूप 11:15. तर या व्हिडिओचा पण एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.